नमस्कार. आज 7 जून 2026. मेष राशीच्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देणारा ठरू शकतो. व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक छोटी विनंती करते. जर तुम्हाला तुमच्या राशीवर मनापासून विश्वास असेल आणि स्वतःच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्याची इच्छा असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत न थांबता नक्की पहा. आणि हो, आपल्या या प्रवासात सहभागी होण्यासाठी आत्ताच या व्हिडिओला एक मनापासून लाईक करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असा जयघोष नक्की करा, कारण तुमची ही श्रद्धाच तुम्हाला आजच्या दिवसात येणाऱ्या संकटांपासून वाचवणार आहे आणि यशाची दारे उघडणार आहे. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. आजची ग्रहस्थिती मेष राशीसाठी अत्यंत वेगळी आणि काहीशी गूढ संकेत देणारी आहे. चंद्र आणि मंगळाचे होणारे भ्रमण तुमच्या राशीच्या कुंडलीत एक विलक्षण ऊर्जेचा संचार करत आहे. बऱ्याच दिवसांपासून तुम्ही ज्या काही मानसिक संघर्षातून जात होतात, ज्या गोष्टी तुम्हाला आतून पोखरत होत्या, आज 7 जूनच्या या सूर्योदयानंतर त्यात एक मोठा बदल तुम्हाला जाणवू लागणार आहे. हे भविष्य केवळ आकड्यांचे खेळ नाही, तर तुमच्या आजच्या जगण्याचा एक आरसा आहे. आज सकाळी जेव्हा तुम्ही उठाल तेव्हापासूनच तुम्हाला एक वेगळीच सकारात्मकता जाणवेल. घरातील वातावरणात आज एक प्रकारची शांतता आणि उत्साह यांचा मेळ असेल. मात्र कामाच्या ठिकाणी आज थोडा सावधगिरीने पाऊल उचलणे गरजेचे आहे. विशेषतः जे लोक नोकरी करत आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस आव्हानात्मक असू शकतो. तुमच्या वरिष्ठांकडून काही अशा अपेक्षा व्यक्त केल्या जातील ज्या पूर्ण करणे तुम्हाला कठीण वाटू शकते. पण लक्षात ठेवा, मेष राशीचे जातक हे जन्मतःच लढवय्ये असतात. आजच्या दिवशी तुमची सहनशीलता हीच तुमची सर्वात मोठी ताकद ठरणार आहे. आर्थिक बाबतीत बोलायचे झाले तर आजचा दिवस मध्यम स्वरूपाचा आहे. अचानक आलेल्या एखाद्या खर्चामुळे तुमचे बजेट थोडे विस्कळीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कदाचित घरातील एखाद्या जुन्या दुरुस्तीसाठी किंवा तातडीच्या कामासाठी तुम्हाला काही रक्कम खर्च करावी लागेल. पण काळजी करू नका, हे खर्च तुम्हाला भविष्यात होणाऱ्या मोठ्या नुकसानापासून वाचवणारे असतील. मेष राशी आजचे भविष्य हे सांगते की आज कोणालाही मोठ्या रकमेचे कर्ज देणे टाळा. जर कोणी तुमच्याकडे मदतीची अपेक्षा घेऊन आले असेल तर त्यांना नक्की मदत करा, पण ती मदत करताना तुमच्या स्वतःच्या आर्थिक स्थितीचा विचार जरूर करा. आता आपण वळूया तुमच्या कौटुंबिक जीवनाकडे. आज तुमच्या जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होणार आहेत. मागच्या काही दिवसांपासून तुमच्या नात्यात जो दुरावा आला होता तो आज दूर होण्याची चिन्हे दिसत आहेत. कदाचित आज तुम्ही दोघे एखाद्या मोकळ्या वातावरणात शांतपणे संवाद साधाल आणि मनातील ओझे हलके कराल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आज जुन्या कुरबुरी काढणे पूर्णपणे टाळा. वर्तमानातील आनंदावर लक्ष केंद्रित करा. जर तुम्ही अविवाहित असाल तर आज एखादी जुनी मैत्रीण किंवा मित्र अचानक तुमच्या संपर्कात येऊ शकतो, जो तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन येईल. मित्रांनो, आता आपण व्हिडिओच्या अशा टप्प्यावर आलो आहोत जिथे तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट समजून घेणे गरजेचे आहे. आज दुपारी 12 ते 2 या दरम्यान तुमच्या आयुष्यात एक असा फोन कॉल किंवा मेसेज येऊ शकतो जो तुमच्या करिअरला एक नवीन वळण देणारा असेल. ही बातमी ऐकल्यावर सुरुवातीला तुम्हाला थोडा धक्का बसेल, पण थोड्याच वेळात तुम्हाला कळेल की हे तुमच्यासाठी किती महत्त्वाचे होते. त्यामुळे आजचा फोन किंवा येणारा निरोप दुर्लक्षित करू नका. आणि जर आत्तापर्यंतचा हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या आयुष्याशी जोडलेला वाटत असेल तर पटकन लाईक बटन दाबा आणि तुमच्या मनातल्या काही शंका किंवा प्रश्न असतील तर ते कॉमेंटमध्ये नक्की मांडा. तुमच्या प्रत्येक कॉमेंटला आम्ही महत्त्व देतो, कारण तुमचा प्रतिसादच आम्हाला अधिक सखोल ज्योतिषीय माहिती शोधण्यासाठी प्रेरणा देतो. आता आरोग्य आणि मानसिक स्थितीबद्दल बोलायचे तर आज मेष राशीच्या व्यक्तींनी आपल्या आहारावर विशेष लक्ष दिले पाहिजे. पचनाच्या छोट्या तक्रारी तुम्हाला त्रास देऊ शकतात. रात्रीचे जेवण हलके घ्या
आणि शक्य असल्यास चालण्याचा व्यायाम करा. तुमच्या राशीचा स्वामी मंगळ आज थोडा रागीट स्थितीत असल्याने कामाच्या व्यापामुळे आज तुम्हाला चिडचिड होऊ शकते. ही चिडचिड तुमच्या जवळच्या माणसांवर काढू नका. स्वतःला शांत ठेवण्यासाठी आज सकाळी उठल्यावर कमीत कमी 5 मिनिटे शांत बसा. तुमची ही शांतता आज तुम्हाला दिवसभरातील अनेक तणावांपासून वाचवेल. आजचा एक विशेष संकेत तुमच्यासाठी आहे. घराबाहेर पडताना जर तुम्हाला रस्त्यात एखादी गाय दिसली तर तिला गुळाचा खडा खाऊ घालण्याचा प्रयत्न करा. हे छोटेसे कर्म तुमच्या ग्रहांच्या दोष निवारणासाठी रामबाण उपाय ठरेल. आणि हो, मेष राशीचे जातक, लक्षात ठेवा, आज तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो कोणाच्या तरी दबावाखाली येऊन घेऊ नका. स्वतःच्या अंतरात्म्याचा आवाज ऐका, कारण तुमचे अंतर्ज्ञान म्हणजेच इंट्युशन आज खूप प्रबळ असणार आहे. जे लोक व्यवसायात आहेत त्यांच्यासाठी आजचा दिवस प्रगतीचा आहे. नवीन भागीदारी करताना कागदपत्रांची पडताळणी करणे विसरू नका. जरी समोरचा माणूस तुमचा कितीही जवळचा असला तरी व्यवहारात स्पष्टता ठेवणे आज तुमच्यासाठी हिताचे ठरेल. आता आपण एका अशा विषयावर बोलूया जो तुमच्यापैकी अनेकांना भेडसावत असेल, ते म्हणजे मानसिक नैराश्य किंवा भीती. बऱ्याचदा आपल्याला वाटते की आपण इतके प्रयत्न करूनही यश का मिळत नाहीये. मेष राशीच्या व्यक्तींमध्ये ऊर्जेची कमतरता नसते, तरीही कधीकधी नशिबाची साथ मिळत नाही असे वाटते. 7 जून 2026 चे हे भविष्य तुम्हाला सांगते की काळ बदलत आहे. तुम्ही आत्तापर्यंत जे कष्ट केले आहेत त्याचे फळ मिळण्याची वेळ आलेली आहे. फक्त संयम सोडू नका. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीचा एक काळ असतो आणि मेष राशीसाठी आता एक सुवर्ण काळ सुरू होत आहे. तुम्ही फक्त प्रामाणिक राहा आणि कष्टाची तयारी ठेवा. चला, आता आजचा एक प्रभावशाली उपाय जाणून घेऊया जो तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर करेल. आज मंगळवारी हनुमान चालीसाचे पठण करणे तुमच्यासाठी अत्यंत फलदायी ठरेल. जर तुम्हाला पूर्ण पठण करणे शक्य नसेल तर कमीत कमी ओम हनुमते नमः या मंत्राचा 11 वेळा जप करा. हे करत असताना मनात असा विचार करा की तुमच्या सर्व समस्या हनुमानजी दूर करत आहेत. हा उपाय तुमच्या मनातील भीती घालवून तुम्हाला एक नवीन आत्मविश्वास देईल. तसेच आजच्या दिवशी शक्य असल्यास लाल रंगाचा एखादा कपडा किंवा रुमाल सोबत ठेवा. हा लाल रंग तुमच्या राशीसाठी शुभ मानला जातो आणि तो तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देतो. व्हिडिओच्या शेवटी एक गोष्ट मला तुम्हाला आवर्जून सांगायची आहे. आयुष्य हे चढ उतारांचे बनलेले असते. आजचा दिवस तुमच्यासाठी कदाचित आव्हानात्मक असेल किंवा कदाचित यशाचा, पण लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्या मागे तुमची मेहनत आणि तुमचे संस्कार आहेत. आजच्या या राशी भविष्याद्वारे मिळालेला हा एक छोटासा दिशादर्शक आहे. याचा वापर करून तुम्ही तुमचा दिवस अधिक चांगला करू शकता. जे लोक आज प्रवासाला जाणार आहेत त्यांनी आपली वाहने जपून चालवावीत. प्रवासात पादचाऱ्यांची काळजी घ्या आणि रागावर नियंत्रण ठेवा. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. जर तुम्हाला काही विशेष मार्गदर्शन हवे असेल किंवा तुमच्या राशीबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून भविष्यात येणारे सर्व राशी भविष्य तुम्हाला वेळेवर मिळतील. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडथळा दूर होऊन तुम्हाला सुखाचे दिवस मिळोत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आजचा दिवस तुम्हाला सुख, समृद्धी आणि शांती देणारा जाओ. जाता जाता पुन्हा एकदा सांगते, कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका, कारण त्या एका नामातच सर्व समस्यांचे समाधान दडलेले आहे. तुमचे आयुष्य प्रकाशमय होवो याच सदिच्छेसह आजचा निरोप घेते. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. काळजी घ्या आणि हसत रहा. धन्यवाद.